तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे अंगारकी. या निमित्ताने मी आलो आहे मोरया गोसावी मंदिरामध्ये. तुम्हाला तर माहितच आहे, चतुर्थी असली फक्त दर्शन नाही तर जत्रा, गर्दी आणि उत्साह आणि भक्ती या सगळे वेगळ्याच लेवलवरती असते. आज इथे गर्दी एवढी होती की विचारू नका. गेट पासून लोकांची रांगा होतात. सगळीकडे गणपती अप्पा मोरयाचा जयघोष चालू होता. मंदिराच्या आजूबाजूला एवढी मोठी जत्रा भरलेली होती. खास करून सांगायचं झालं तर हे ठिकाण फक्त लेडीज साठी स्वर्गच आहे, कारण इथं मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी फक्त लेडीज साठीच मिळतात. बांगड्या, कपडे, शोभेच्या वस्तू, प्रसाद सगळं काही. आणि लहान मुलांसाठी वेगळीच मजा असते. खेळणी, झोके, भूक. जत्रेत फिरताना एक गोष्ट नक्की जाणवते, इथं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, भक्ती आणि समाधान दिसतं. मोरया गोसावी मंदिराजवळची खाऊगल्ली तर सांगायलाच नको. वडापाव, चाट मसाला आणि स्पेशल म्हणजे साबुदाणा वडे. गर्दी इतकी की चालायला जागा नाही. हळूहळू करत आम्ही शेवटी मंदिराजवळ पोहोचलो. आम्ही दर्शन मिळालं आणि खरंच सांगतो मित्रांनो, मन आपोआप शांत झालं. सगळं थकवा, सगळा गोंधळ क्षणात विसरून गेलो आणि मग हळूहळू घराकडे निघालो. तर मित्रांनो, आजचा हा अंगारकी चतुर्थी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.